Hello, good evening. So, for batch number 181, this is lecture number 9. आणि बाकीच्यांसाठी खास इंट्रोडक्शन टू डिजिटल, लेट्स से आपण म्हणता येईल गोल्ड, सिल्वर किंवा कमोडिटी मार्केट. ओके, चलो. सो पहिल्यांदा ऑलमोस्ट 80 प्लस आहे. 100 नंतर एंट्री नाही आहे, कारण की माझं जे काय लायसन आहे झूमचं हे फक्त 100 लोकांसाठी आहे. नाही तर परत काय होतं, खूप जणांचे मग फोन येतात, मग सगळं डिस्टर्ब होऊन जातं. चलो फाईन. चलो, मी डायरेक्टली स्टार्ट करतो. माझं इंट्रोडक्शन वगैरे ते सगळं बाहेर जाऊ द्या, मला वेळ पण नाहीये आणि मला माहिती तुम्हाला इच्छा नाहीये. डायरेक्टली आपला सब्जेक्ट स्टार्ट करूया. चॅट बॉक्स परत एकदा हार्डली आपण म्हणता येईल की 10 सेकंदासाठी मी स्टार्ट करतोय. ओके, बघा प्रश्न असा आहे, मागील 1.5 वर्षात निफ्टीने किती टक्के रिटर्न दिली? चॅट बॉक्स फास्ट. मे बी आन्सर सगळ्यांना माहित असेल. निफ्टीने मागील किती, मागील 1.5 वर्षात 15%. अभय निपुण 50%, नरेल 50%, ज्ञानेश्वर 0%, अरे 0 सॉरी काहीच नाही. व्हेरी गुड. राहुल से 4%. ओके, अजून 12. सर 12 नाही हो. मागील तुम्ही सीएचआर बघितला तर इट्स फाईन. वाघ से मायनस, ऍग्री, मायनस ऑल्सो ऍग्री. चलो, माझा आवाज येतोय म्हणजे तुम्हाला. फक्त 45 मिनिटं घेणार आहे तुमचे, जास्त नाही. मला पण सेशन आहे पुढं. 5%. नो सर. चलो बोला फास्ट. 91 जण यार, 100च्या अभाव नाही आहे. आय नो की थोडंसं इंस्टावरनं लीड किंवा इंस्टाचे फॉलोअर्स आहे ते पण खूप आहे, माझे स्टुडंट पण आहे. 17 नाही सर, 5% नो. मी काय बोललो, सिंपल आहे. 1.5 वर्षात मागचं मी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री नाही मागितली. चलो, निगेटिव्ह रिटर्न, किंवा असं नको वाटायला की निगेटिव्ह आहे, आपण म्हणूया हार्डली 1%, +1%. तसे काहीच रिटर्न दिलेलं नाहीये, तुम्हाला माहितीये. 100% काही रिटर्न दिलेलं नाहीये. बट मी तुम्हाला सांगतो, कुठंतरी त्या निफ्टीला नाव ठेवून उपयोग नाहीये, कारण की ऑन अन ॲव्हरेज म्हणजे सीएजीआर जर बघितला तर ऑलमोस्ट 14% आतापर्यंत रिटर्न आहे, जे की नॉट अ बॅड, राईट. बट असतं, चला एखादं वर्ष असं जाऊ शकतं, 2 वर्ष जाऊ शकतं. गोल्ड बोला, गोल्डने किती टक्के रिटर्न दिलेत? बोला फास्ट. किती टक्के गोल्डनी तुम्हाला वाटतंय मागील 1.5 वर्षात किती टक्के गोल्डनी रिटर्न दिलेत? चलो, 30%, 10%. ओके, अजून 35, 40. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, 50. व्हेरी गुड, राईट. ओके, 40. वाव. 100+, 100+ नाही सर, मागच्या 1.5 वर्षात नाही. 85, 50. क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा झाला गोल्डचा विषय. ओके, मोर दॅन 40. ऍग्री विनायक, मोर दॅन 40. मी म्हणतो ना परत एकदा, मोर दॅन 40. 97 जण झाले. नॉट मोर दॅन 100. 100 नंतर बघा मला पॉपअप यायला लागलाय, युअर कॅपॅसिटी इज ऑलमोस्ट फुल, प्लीज बाय लार्ज मीटिंग प्रोडक्ट. बाबा नको. बघा झूमवाले पण कसे बिझनेस करतात. 45. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, सिल्वरनी मागच्या 1.5 वर्षात, बघा सिल्वरनी मागच्या 1.5 वर्षात किती टक्के रिटर्न दिलेत? सिल्वर नाव. चलो, 40. व्हेरी गुड. मोर दॅन 25. व्हेरी गुड. चलो अजून 50, 45. व्हेरी गुड. बघा 100 मुलं झालीत. बुक झालंय, फुल झालंय, झूम फुल झालंय. थँक्यू ऑल, थँक्यू. 100, 100. थँक्यू. चलो, 35. 100 पार्टिसिपेंट झाले, 100% रिटर्न नाही दिले. कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार. आता बघा बाकीचे सगळे वेटिंग रूमला गेले, म्हणून तुम्हाला सांगितलं 9:15ला जॉईन करायचा. दॅट इज व्हेरी मॅन्डेटरी. चलो, 43.5. व्हेरी गुड संतोष केदार, एक्झॅक्ट काढलेत समजो. चलो, सो सिल्वरनी पण मी सांगतो तुम्हाला 40%च्या वरती रिटर्न दिलेत. ओके, बघा मला आता फोन यायला लागले की सर जॉईन होत नाही, बट नो, नो ऑप्शन ऍट ऑल. ओके, जे आता जॉईन झाले जॉईनच राहा. लेफ्ट झाले की जागा जाईल, आणि जागा गेली तर परत एंट्री नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं तुमची चॉईस.
चलो, आता फोन माझे वाजायला लागणार आहे नो. हा, आता मी काय म्हणतोय बघा, काय होतंय माहिती का, गोल्ड सारखं प्रोडक्ट नाहीये इन्व्हेस्टमेंट करायला. आता काय होतं, खूप जण नाही का आपण म्हणतो की सर मी डायव्हर्सिफिकेशन करतोय, म्हणजे ऍटलीस्ट माझ्या जे काही मेंटरशिपच्या अंडरची मुलं असतात ना, त्यावेळेस मला मी खास विचारतो प्रश्न की आतापर्यंत डायव्हर्सिफिकेशन केलं का. मग तो म्हणतो सर मी बॉन्डमध्ये टाकलंय, मी इक्विटीमध्ये टाकलंय, मी म्युच्युअल फंडमध्ये टाकलंय. म्हणजेच काय, तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये पैसे टाकलेत. आणि ज्या वेळेस कॅपिटल मार्केट म्हणजे टू बी फ्रँक, म्युच्युअल फंडनी पण नॉट मोर दॅन 2% 3% दिलं, काय मिड कॅप वगैरे सगळे शांत होते. सो टू बी फ्रँक, मी तुम्हाला सांगेल की ज्या वेळेस इक्विटी मार्केट डाऊन होतंय, फ्लॅट होतंय, तर त्यावेळेस म्युच्युअल फंड पण चालत नाही, बॉन्ड डिबेंचर इज फाईन की फिक्स आहे, इक्विटी चालत नाही, आणि तिथं कुठंतरी आपण फसतो. जर तुम्हाला प्रॉपरली डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर देर इज अ वन ऑप्शन ॲट ऑल, की तो म्हणजे काय, की गोल्ड डिलिव्हरीला बाय करणे. ओके, गोल्ड डिलिव्हरीला बाय करणे, सिल्वर डिलिव्हरीला बाय करणे. आता अजून एक प्रश्न थोडंसं बघूया तुमच्याकडनं पण काय उत्तर, थोडंसं बघा. मी अजून एकदा सांगतो, मी प्रश्न काय विचारतोय, थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवू. इंटरॅक्टिव्ह ठेवलं आणि तुम्हाला प्रश्न विचारले तर माझ्या पण ज्ञानात भर होती, कारण की काही काही गोष्टी मला माझ्या क्लायंटकडनं पण समजतात. सो परत एकदा, तुम्हाला काय वाटतंय, गोल्ड एवढं का वाढलं? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे आन्सर देणार पण एक आन्सर राहणार आहे तुमच्याकडनं, बघूया कोण देते. गोल्ड एवढं का वाढलं? 100+ वॉर. चलो ऍग्री. चलो, एकदा वॉर आले, दुसऱ्यांनी वॉर टाकू नका, दुसरं काहीतरी टाका. युएस, ट्रम्प, चलो ऍग्री. डिमांड, ओके. अमेरिका, चलो अदर्स. युएस अमेरिका सेम बॉस, चलो अदर अदर. चायना, चायनाने टाकलंय. चायना, युएस, बरं बरं आहे ना, हे पण आहे ना. रिड्यूस इन इक्विटी, ओके. चलो अदर्स. काय भारी आहे, 100ला जाऊन अडकलंय. गुड. पहिल्यांदा आमच्या स्टाफचं अभिनंदन की त्यांनी एवढे एफर्ट घेतलेत. ओके, चलो. चलो का वॉर, चलो अदर्स. मार्केट अनस्टेबल, ओके. रेअर मेटल, यूज इन मेडिसिन, मेडिकल, औषध, ओके फाईन. चलो अदर्स. का गोल्ड वाढलंय? चलो फास्ट, बस एवढंच आन्सर. इमर्जन्सी फंड, महागाई, ओके. काहीतरी शब्द कधी ऐकलाय का, सेंट्रल बँक मोर डिमांड? हे सगळं बरोबर आहे, म्हणजे तुम्ही सांगते ते अजून पण आहे ना. डिलिव्हरी कशी बाय करायची डिस्कशन करू. चलो नेक्स्ट नेक्स्ट फास्ट. बघा, लवकर जेवढं तुम्ही उत्तर देणार तेवढं फास्ट. टॅरिफ, ओके. चलो फाईन. बघा मी काय म्हणतोय, जे आता तुम्ही आन्सर दिले ना, सगळ्यांचे बरोबर आहे की गोल्ड त्याच्यामुळे वाढलं. बट अजून एक सांगू का तुम्हाला, गोल्ड का तुम्ही इन्व्हेस्ट करताय? ते म्हणजे काय, तुमचा गोल्डवर असलेला विश्वास, पण म्हणजे ट्रस्ट. म्हणजे इवन 1 लाखाला ज्यावेळेस गोल्ड गेलं ना, ओके, तर त्यावेळेस मला समजा विचारलं, माझ्या जे काय मेंबरशिप आहे त्यांनी विचारलं की सर 1 लाखाला गेलंय तर घ्यायचं का? तर त्यावेळेस मी काय म्हणायचो माहिती का, सर गोल्डवर विश्वास आहे का? तुम्हाला वाटतं का, म्हणजे की लाईक इक्विटी कसं अडकतं तसं तुम्हाला वाटतंय की तुमचं गोल्ड थांबेल? तुमचा विश्वास आहे का गोल्डवर? बाकी सगळे पॅरामीटर जाऊ द्या, ट्रम्प आहे, हे ते, याच्यामुळे त्याच्यामुळे, जे आता तुम्ही सांगितलं. क्लायंट म्हणायचा, हा सर, मनातनं वाटतंय की माझा विश्वास ह्या असेटवर खूप आहे. काय बोललो मी? विश्वास, ट्रस्ट. गोल्डवर ट्रस्ट असतो आपला, काय आपल्या घरच्यांचा पण असतो, हेही तुम्हाला माहिती आहे. आणि भारतात एवढं तरी लक्षात ठेवा की वर्षाला ऑलमोस्ट 1000 ते 1200 टन गोल्ड कन्झ्युम होतंय. मी काय बोललो? विश्वास. ऍग्री की नाही? येस और नो? काय वाटतंय, आहे की नाही विश्वास? की गोल्डवर विश्वास आहे की नाही सगळ्यांचा? मग कधी कधी 22 कॅरेट 24 कॅरेट ती काही असू द्या, बट बघा मी काय बोललो, विश्वास. म्हणजे तुमच्या मनात आता लागलं असेल, अरे हा की हे तर बाकीचं आहे पण विश्वास आहे, म्हणजे आत्ताच्या रेटला पण जर बघितलं ना, तरी मी तुम्हाला सांगेल तुमचा विश्वास आहे की चलो बाबा, गोल्ड कुठं जात नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही फिजिकल गोल्ड आतापर्यंत घेतलेलं आहे. मी पण आता तुम्हाला फिजिकल गोल्डच्या ऐवजी डिजिटल गोल्ड का घ्यावं, कसं घ्यावं, हे सांगेल. आता मी परत एकदा, डिजिटल गोल्ड मध्ये, ओके, आपण एक ऑलमोस्ट 3 प्रकारे गोल्ड घेऊ शकतो. ओके,
बघा, 3 प्रकारे आपण गोल्ड घेऊ शकतो. ते म्हणजे कसं? एक म्हणजे काय, ETF. दुसरं म्हणजे SGB. ऐकलं असेल ना SGB? सांगा बरं एकदा लॉंग फॉर्म SGBचा. बोला, एनीवन? SGBचा लॉंग फॉर्म काय? कोणाला आठवतंय का? नो. सॉवरन गोल्ड बॉन्ड, जे की आत्ता बंद आहे. ओके, ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे ते लकी आहे, कारण की तुम्हाला जवळपास 2.5% पर इयर प्लस गोल्डची प्राइस जी आहे ती तुम्हाला मिळतीये. आणि तिसरं म्हणजे काय, व्हाया MCX, व्हाया लेट्स सी फ्युचर अँड ऑप्शन. अलग लक्षात. सो फ्युचर अँड ऑप्शन मधून पण गोल्ड घेता येतं. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो डिसएडव्हान्टेज. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन गोल्ड घेतात, हा तुमच्या समोर निफ्टीचा चार्ट होता, मी इथं गोल्डचा चार्ट वापरतो थोडंसं, मला माहिती गोल्डचा पण चार्ट दाखव. सिल्वर तर बोलायला, सिल्वर पण बोलायला खूप आहे बरं का माझ्याकडं. तुम्ही जेवढं ऐकणार आहे ना तुम्हाला कळणार पण नाही. चलो, फ्युचर गोल्ड. सो गोल्ड फ्युचर कसं आहे, धूम धडाका. बघा, एक कन्सेप्ट आहे की ज्यावेळेस निफ्टी वरती जातो त्यावेळेस गोल्ड खाली पडतो. सगळं बरोबर आहे तुमचं. आता मला सांगा ना, निफ्टी वरतीच चाललाय 2020 पासून, बरोबर ना? बघा, एक कोविडची केस आहे बरं का, ही कोविडची. कोविडला 51,000 होता हे, राईट? मी काय म्हणतो, निफ्टीवरनं तो निफ्टी ज्यावेळेस खाली आला होता त्यावेळेस गोल्ड वरती गेला होता कोविडच्या काळात, त्यानंतर खाली आला होता. पण तिथून जी काही रॅली चालली आहे, भले निफ्टीमध्ये पण रॅली चालली होती, तिथूनही गोल्डनी रॅली दिलेलीच आहे. पण हे टूल तुमच्या कार पोर्टफोलिओमध्ये असावं, किंवा माझ्या जे काही मेंबरशिप आहे त्यांना माहिती, कारण ते ऑलरेडी बाय करतात. तर त्याला एकच रिझन आहे, सेफ अँड प्रॉपरली हेजिंग. ओके, आता मी फिजिकल गोल्डचं सांगतो. बघा, फिजिकल गोल्ड जर आपण बाय करायला गेलो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, मे बी हे क्लिक होईल. ज्यावेळेस तुम्ही गोल्डला टच करता ना, म्हणजे ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन, त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंटला ते बाय करत असतात. म्हणजे रिअल व्हॅल्यू बरं का, मी काय बोललो, रिअल व्हॅल्यू. म्हणजे समजा इथं बाहेर समजा 1 लाख जर गोल्ड चाललं असेल तर तिथं कुठंतरी 1,01,000, 1,05,000 अशा काहीतरी रेटला गोल्ड चाललेलं असतं. क्लिअर? सो आता जर तुम्ही बघितलं तर सेम टायमिंगला विकायला पण गेले, समजा विकायचा भाव पण 1 लाख आहे, तर तुम्हाला घट त्याच्यात टाकली जाते, म्हणजे रिड्यूस केली जाते, आणि तुम्हाला कुठेतरी 99,000 98,000ला विकायला लागतं. म्हणजेच काय, इथंच जवळपास तुम्ही 1% तुमचा गमवता. त्याच्यापेक्षा पण जास्त, पण मी काय बोललो तुम्हाला, 1% तुम्ही गमवता, 100% गमवता. कधी मी बोललोय? ज्यावेळेस तुम्ही ज्वेलरच्या शॉपमध्ये जाताय त्यावेळेस. नेक्स्ट अजून एक ऍडिशन, ती म्हणजे काय, 3%ची GST. म्हणजे 1 लाखावर परत एकदा 3% म्हणजे 3,000 रुपये. म्हणजे ऑलमोस्ट वन साइड बघितलं तर 4% आता इथं गेलेत. ऍग्री? जर तुम्ही वेडणी नसन घेतली, आणि जर तुम्ही, आपण म्हणता येईल की काहीतरी ज्वेलरी टाईप घेतलंय, तर तुम्हाला मेकिंग चार्जेस पण असतात. ऍग्री और व्हॉट? 3%, 4%, व्हॉट एव्हर, जसे घेल तसे. म्हणजे ते पण 3% ऍड होतात. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही गोल्ड फिजिकली बाय करताय त्यावेळेस तुमच्याकडे किंवा तुम्हाला 7%, बघा, घेतानाचा 7% हायर रेटला तुम्ही घेताय. ऍग्री और नॉट? येस और नॉट, चॅट बॉक्स प्लीज. असेल ऍग्री तर येस म्हणून टाका, नसेल तर सोडून द्या. बोला येस और नो. चुकत असेल करेक्शन पण द्या, नो वरी. बट जे काही चार्जेस मे बी इकडं तिकडं 1% बट मी आता जे काही बोललोय हे रिअल बोललोय. ओके, म्हणजे साहजिकच आहे, ते सगळीकडे चालतं, म्हणजे एक इमोशनल टच असतं. मी तुम्हाला बोललो ना, 1,200 टन फिजिकल गोल्ड घेतोय आपण, आलं लक्षात, भारतात. मग तोच थोडंसं डिजिटल, आणि साहजिक आहे, गव्हर्नमेंट पण म्हणते यार जावा डिजिटली घ्या. बरं, चोरी झाली तर ते वेगळंच,
अजून एक, ते गोल्ड ठेवण्यासाठी बँकेत जाऊन लॉकर घेतात, त्याचे चार्जेस तर वेगळे. आहे की नाही, खरं सांगा. मग जर अशी कंडिशन असेल, ओके, बरोबर, जर अशी कंडिशन असेल, तर मित्रांनो कुठंतरी चेंज व्हायची गरज आहे. जे की मी पण पहिले केलेले नाही असं नाही, पण नंतर जसं जसं नॉलेज येतंय, नॉलेजमध्ये भर पडतंय, तर आपण डिजिटल गोल्ड घेतलंच पाहिजे आणि ते अंमलात पण आणलं पाहिजे. ओके. मी प्रयत्न करतो की तुम्हाला मिनिमम रुपीज मध्ये कसं डिजिटल गोल्ड घेता येईल. ओके. आय नो थोडासा टॉपिक एवढा सगळा कव्हर होणार नाही, बट तेवढं तरी ऍटलिस्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. क्लिअर. आणि मी जसं बोललो ना, हे सगळं तुमचं बरोबर आहे. सेंट्रल बँकवर कोणाचा विश्वास नाहीये, त्याच्यानंतर वॉर चालू आहे, टॅरिफ आहे, ट्रम्प आहे, हे ते, डॉलर डिप्रिशिएशन करतो, इटीसी इटीसी. बट मी बोललो ना, सर्वात महत्वाचं आहे काय आहे, की विश्वास. जो विश्वास तुमचा गोल्डवर आहे ना, तेच वरती घेऊन चाललेलं आहे. आणि हे जर गोल्ड तुमच्या कुठंतरी अकाउंटला असतं मागच्या वर्षापासून, तर प्रॉपरली तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो पण हे झाला असता. पोर्टफोलिओचं समजा 1 लाख रुपयाचा तुमचा पोर्टफोलिओ आहे, तर मित्रांनो 50%चं डिजिटल गोल्ड तुमचं असलंच पाहिजे. आणि ते मी तुम्हाला दाखवतो पण. ओके. आणि ह्याच गोल्डमध्ये SIP पण कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगेन. आता मे बी माझी तुम्हाला 7% 8% तुम्हाला GST वगैरे हा ब्रेक इव्हन लागला. आता तुमच्या डोक्यात आलं असेल की सर मग ज्यावेळेस आपण डिजिटल गोल्ड घेतो त्यावेळेस पण ब्रोकरेज लागतं, हे लागतं ते लागतं. मग त्याची जर टक्केवारी काढली तर इट इज नॉट मोर दॅन 1%. बघा किती बोललो, नॉट मोर दॅन 1%. आलं का लक्षात? सो कॉस्ट ऑफ मनी जे म्हणतो ना आपण, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. याच कॉस्ट ऑफ मनीवर सगळं काही चालतं. क्लिअर. बघा आता मी काय म्हणतोय, थोडंसं मी MCX वर येतो. हे मला माहिती आहे MCX सगळ्यांकडे असतं. MCXचा जो काही एक्सचेंज आहे तो सगळ्यांचा ऍक्टिव्ह आहे, पण वापरला नाहीये. थोडंसं माझ्या जे काही मेंटरशिपचे प्रोग्रामचे मुलं आहे, हळू 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 बोलून 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 मी चालू करून घेतलंय. आणि कुठेतरी त्यांना वाटतं अरे हा, हे तर चांगलं आहे. आणि किती रुपयात माहिती का? फक्त आणि फक्त 1000 रुपयात. ते कसं काय, सगळं मी कॅल्क्युलेट करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. क्लिअर. आता मी काय करतो, गोल्ड पेटल म्हणून आहे, पटकन मी कॅल्क्युलेशन शिकवतो. नंतर नाही का तुम्हाला काय ऑर्डर द्यायला प्रॉब्लेम आला तर माझा स्टाफ तुम्हाला मदत करेल हा. मी इथं टाकतोय गोल्ड पेटल. मी एक काम करतो, हे 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 आता हे गोल्डचं तर ग्राफ तुमच्या लक्षात आलाय. थोडस ओपन करतो. क्या बात आहे, 100 जण आहे आणि दुसऱ्यांना एंट्री पण देत नाही. बघा मला खूप जणांचा मेसेज आला, कांट लेट्स सी जॉईन. मला स्क्रीनशॉट यायला लागलेत. व्हेरी गुड. चांगलं आहे बरं का, तुमच्याकडनं प्रेम चांगलं मिळतंय आतापर्यंत. इन्स्टा असेल, माझे स्टुडंट असतील. फक्त मित्रांनो एकच लक्षात ठेवा, मार्केट आहे, मार्केट कोणाच्या हातात नसतं. त्यानंतर मी अजून एकदा सांगतो, या वेबिनारमध्ये पण कोणत्याही प्रकारची बाईंग सेलिंग नसणार आहे. नाहीतर तुमच्या 100 मध्ये एखादा सेवेचा माणूस असला की उद्यापासून माझं दुकान बंद. त्याच्यामुळं क्लिअर सांगतो, रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. कोणत्याही प्रकारचे बाईंग सेलिंग मी इथं सांगत नाहीये. दिस वेबिनार इज फॉर एज्युकेशनल पर्पज. बाकी तुम्ही तुमच्या जे काही ऍडवायझर आहे, म्हणजे फायनान्शियल ऍडवायझर आहे, त्यांच्या संग चर्चा करा, किंवा चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, राजगुरुनगर या ऑफिसला व्हिजिट करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. इज दिस क्लिअर? चलो. सो आता गोल्ड पेटल. ऍक्च्युली आता MCX वर नाही का 4 गोल्ड असतात. पहिल्यांदा ते सांगतो. MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज, राईट? मल्टी कमोडिटी एक्सचेंज. सो 5 बरं का. फर्स्ट, गोल्ड 1 kg हे 5 कॉन्ट्रॅक्ट असतात. गोल्ड मिनी 100 ग्रॅम. ओके. गोल्ड पेटल, गोल्ड पेटल मला वाटतंय 1 ग्रॅम, राईट. गोल्ड बुनिया
चलो गुनिया घेऊ. सो गोल्ड गुनिया 8 ग्रॅम आणि त्याच्यानंतर गोल्ड 10. ओके, 10 ग्रॅम. हे असे 5 कॉन्ट्रॅक्ट एमसीएक्स वर रजिस्टर आहे. कोणाला माहिती आहे तुमच्यातलं मला माहित नाही, बट एक थोडंसं नॉलेज पर्पज, बरं का, नॉलेज पर्पज. मी काय प्रश्न विचारतो थोडंसं उत्तर द्या, बघूया किती जण बरोबर उत्तर देत आहे. एमसीएक्स वर आत्तापर्यंत बघा किती कमोडिटी जे आहेत ह्या रजिस्टर आहेत. बघा एमसीएक्स वर आत्तापर्यंत किती कमोडिटी जे आहेत हे लिस्टेड आहे. चलो काय वाटतं तुम्हाला? नाही, नंबर ऑफ 5. नो. निकेल, कॉपर, इटीसी इटीसी, गोल्ड, सिल्वर वगैरे अशा किती? बघा शांत झाले मित्रांनो. 9, 50 नाही. चलो अतुल, 4 अजिबात नाही. नो, नाही नाही नाही. मोर दॅन 25 अजिबात नाही. एमसीएक्स वर विचारलंय मी. 12. 12 वाले थोडेसे जवळ आले होते. उत्तर आहे 13. बघा, आणि आपली जी काही सेबी आहे, सो सेबी सांगतीये की तुम्ही 123 का काहीतरी आहे एवढ्या कमोडिटी लिस्ट करा एमसीएक्स वाल्यांना. बट एमसीएक्स वाल्यांनी आतापर्यंत 13च केलेत. मग त्याच्यात एनर्जी वगैरे सगळं, क्रूड ऑइल, एनजी वगैरे वगैरे, कॉपर, निकेल, कपास वगैरे वगैरे. ओके, सो 13 लिस्टेड आहेत. त्यातली मी सध्या फक्त स्टार्टिंगला गोल्ड बद्दल मी बोलतोय. ओके, त्यातल्या त्यात गोल्ड 1 kg जे ज्वेलर्स वाले म्हणजे जे ज्वेलर्सचा बिझनेस करतात, ओके, ते सगळं हेजिंग करण्यासाठी इथं एमसीएक्स वर येतात. तिथं तुम्हाला फिजिकली विकतात कारण तुम्हाला घ्यायचं असतं. ओके, बट इथं जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट ते जे काय येतात ते फक्त आणि फक्त हेजिंगसाठी येतात. आता आपण काय करतो, ब्रोकरेज बद्दल खूप बोलतो की सर मला ब्रोकरेज खूप लागतं. कारण की काय होतं, ज्यात आपण 1 लाखाचा माल घेतो तर 20 रुपये ब्रोकरेज लागतं. मी फक्त ब्रोकरेज बोलतो, टॅक्सेशन तर सगळीकडेच इथं आहे तिथं आहे. बघा, एक म्हणजे 1 लाखाचा माल गेला तर तुमच्याकडनं 20 रुपये ब्रोकरेज ब्रोकर घेतो, राईट. बट ज्या वेळेस तुम्ही 1 लाखाचा माल गोल्डमध्ये घेताय त्यावेळेस तुम्ही 100 रुपये एक्स्ट्रा पे करताय. विकताना तर वेगळे 1 ग्रॅमला किंवा 1 लाखाच्या गोल्डला. त्याच्यामुळे ते कधी विसरू नका. इज दिस क्लिअर? आता हे गोल्ड जे आहे 1 kg, गोल्ड मिनी 100 ग्रॅम, गोल्ड पेटल 1 ग्रॅम, सर्वात छोटा बघा 1 ग्रॅम, गोल्ड गुनिया 8 ग्रॅम आणि गोल्ड 10 ग्रॅम. हे असे 5 कॉन्ट्रॅक्ट एमसीएक्स वर रजिस्टर आहे, पण तुम्ही कधी बघितलेच नाही. सो हे सगळं एमसीएक्स वर जे काही कमोडिटी ट्रेड करते ही फक्त आणि फक्त फ्युचर अँड ऑप्शन मध्येच ट्रेड करते. बरोबर, फ्युचर अँड ऑप्शन मध्येच ट्रेड करते. कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी अलाउड नाही. एनर्जी, बाकी एनर्जी सोडून तुम्हाला डिलिव्हरी अलाउड आहे, बट इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी घेता येत नाही की आपण घेतही नाही. म्हणून डिलिव्हरीसाठी आपण त्या दुकानात जातो, तिथे पैसे एक्स्ट्रा पे करतो. मग जर तुम्हाला एमसीएक्स वर, ओके, एवढे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि फ्युचर म्हटलं की तुम्हाला वाटते भीती, कारण की फ्युचरचा लॉट येतो सर ₹1,00,000. बघा, फ्युचरचा जो काय एक लॉट येतोय, आपण इक्विटी मध्ये करतात तुम्ही फ्युचर ऑप्शन, त्यातलं फ्युचर, तर फ्युचरचा एक लॉट येतो ₹1,00,000 घरात, 1,00,000, 1,25,000, 2,00,000पर्यंत. 100% ऍग्री असेल ज्यांना अभ्यास आहे त्यांना. मे बी माझ्या बॅच नंबर 181 वाले जे फाउंडेशनचे मेंबर आहे थोडंसं जड जात असेल, बट थोडंसं समजून घ्या, ऍडिशन आहे. नाही समजलं तर पुढे फ्युचरमध्ये 5-6 महिने तुमच्या कानावर पडणार आहे, परत मग सेशन होईनच असे. आता मी बघा एक कॉन्ट्रॅक्ट घेतोय, कोणतं, गोल्ड पेटलचं 1 ग्रॅमचं. बघा, आता फक्त मी त्याचंच कॅल्क्युलेशन घेतो. सो हे मी रफ करतो, पटकन वाटलं स्क्रीनशॉट घ्यायचं आणि घेऊ शकता तुम्ही, कोणाला माहिती असेल तर, माहिती पाहिजे नसेल तर. आता मी इथं टाकतो गोल्ड पेटल. परफेक्ट, गोल्ड पेटल. गोल्ड पेटल आत्ता 1 ग्रॅमचा भाव, सध्या 1 ग्रॅमचा भाव चाललाय आजचा, बरं का, 1,11,000. कसा आहे, मस्त आकडा आहे की नाही? 1 ग्रॅमचा भाव
सॉरी, 1 ग्रॅम नाही, हे 10 ग्रॅमचं झाला. मी तर टाकतोय 11,000. सॉरी, आय एम सॉरी बरं का. 11,000 1 ग्रॅमचा भाव. बरोबर. आता जर तुम्हाला एक लॉट, 1 लॉट बाय करायचं आहे फ्युचर, बरोबर, तर तुम्हाला काय लागणार? साहजिक आहे, तुम्ही म्हणणार 1 लाख, आपलं सॉरी 11,000 रुपये आम्हाला लागणार. तर अँसर इज रॉंग. तुम्हाला फक्त 7% इनिशियल मार्जिन पे करायचंय. बरोबर, 7% इनिशियल मार्जिन पे करायचंय. म्हणजेच काय, 11,000चा रेट, त्याच्यावर फक्त 7% जर मार्जिन कॅल्क्युलेशन केलंय, तर मित्रांनो लागतंय तुम्हाला 770, 770 रुपये फॉर 1 लॉट. ओके. जे गोल्डमध्ये ट्रेड करतात आहे किंवा गोल्डमध्ये हेजिंग करायचंय, आणि हे पण फ्युचरमध्ये. आता एक प्रश्न असा आहे, प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं तर तुम्हाला माझ्यातर्फे एक गिफ्ट. ओके, किंवा 1 किलो सोनं. चला, 1 किलो सोनं माझ्याकडनं. आता मी प्रश्न काय विचारतोय सांगतो, समजून घ्या. जगातला, बघा, जगातला सर्वात छोटा फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट सांगा, जो तुम्हाला 1,000 रुपयाच्या पेक्षा कमी भेटतो, गोल्ड सोडून. चलो, चार बॉक्स. काय बोललो मी? जगातला फ्युचरचा एखादा कॉन्ट्रॅक्ट सांगा, जो तुम्हाला 1,000 रुपयाच्या पेक्षा कमी पैशात मिळतो. शांत. आता वाटलं असेल कुठंच नाहीये, म्हणून तर मी 1 किलो सोनं देईन. मला माहिती ना नाहीये, म्हणून तर मी एवढे. ओके मित्रांनो, गोल्ड पेटल 1 ग्रॅम, राईट, 1 लाख, सॉरी 11,000ला चाललंय, राईट. हेच 11,000चं जे काय गोल्ड आहे, हे तुम्हाला एक लॉट बाय करायला फक्त आणि फक्त 7% इनिशियल मार्जिन द्यावं लागतं. म्हणजे 770 रुपयात तुम्ही एक लॉट फ्युचरचा बाय करताय. आणि जशी गोल्डमध्ये तेजी होईल, टिक साईज 1 आहे, म्हणजे 1 रुपयानी गोल्ड वाढलं तर इथं तुम्हाला 1 रुपयानी पॉझिटिव्हिटी दिसणार आहे. टक्केवारी जर बघितलं ना, तर खूप काही टक्केवारी तुम्ही कमवताय. आलं का लक्षात? आणि एक्सपायरी जी असते, म्हणजे महिन्यातला लास्टचा 5वा दिवस किंवा फ्रायडे तो असतो एक्सपायरी. ह्या एक्सपायरीला काय करायचं तुम्हाला सांगतो. आता गोल्डमध्ये एसआयपी कशी करायची, काय करायचं. आत्ता एक लॉट तुम्ही फ्युचरचा बाय केलाय, आता चाललाय सप्टेंबर, राईट. समजा सप्टेंबरचा बाय केला 1 सप्टेंबरला, ह्याची एक्सपायरी जवळपास 22-25 सप्टेंबरला असेल. त्याच्या आधी 2 दिवस विकायचा आणि ऑक्टोबरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री करायची, बट 2 लॉट घेऊन. म्हणजेच काय, एक लॉट ऑलरेडी आहे, परत 1,000 रुपये ऍड करायचे, 770च लागणार आहे, आणि दुसरा लॉट जो आहे तो फक्त बाय करायचा. समजतंय मला काय म्हणायचंय? म्हणजेच काय, तुम्हाला फक्त रोल ओव्हर करायचंय. शब्द ऐका, रोल ओव्हर, ऐकला पण असेल. गोल्ड रोल ओव्हर करायचंय, आणि रोल ओव्हर केल्यानंतर फक्त ऍडिशन करायची आहे, ऍडिशन करायची, ऍडिशन करायची आहे. बस, दिस इज बेस्ट एक्झाम्पल टू डू एसआयपी इन गोल्ड. आणि मग तुम्हाला जाणवेल, अरे भले निफ्टी शांत आहे, बरोबर, निफ्टी शांत आहे, तरी गोल्डमध्ये पोझिशन चांगल्या बनलेल्या आहेत. होपसो गोल्ड पेटलचं जे काय मी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलं, ओके, ते क्लिअर असेल. मी परत एकदा चार्ट बॉक्स ओपन करतोय. आय नो खूप काही प्रश्न येऊ शकतात, पटापट उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेल. ओके, सो चार्ट बॉक्स ओपन आहे. ह्याच्या रिलेटेड जे समोर तुमचे एक्झाम्पल आहे, त्याच्या रिलेटेड काही डाऊट, काही प्रश्न असेल ते विचारा. मी एमसीएक्सच्या पेजवर तुम्हाला पण दाखवेल. ओके, हाऊ टू बाय रोल ओव्हर. चलो पटापट, मी लगेच, मी शब्द ऐकल्यावर लक्षात येईल मला प्रश्न काय तुमचा.
हाऊ टू बाय व्हाया युअर डीमॅट. ऍडिशनलचं परत सांगा, परत सांगेल. चलो नेक्स्ट. रोल ओव्हर, एका कॉन्ट्रॅक्ट मधून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जायचं. त्यासाठी सर तुम्हाला अभ्यास लागेल. व्हेरी गुड. गोल्ड बीज पण आहे. SIP परत सांगा. ओके फाईन. गोल्ड बीज मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम येतो, एक्सपेन्स रेशो. SGB ओपन नाही होणार का सर? नो. SGB का नाही ओपन होणार माहिती का? कारण की आपण इतकं घेतलं, गव्हर्नमेंटलाच लोड आला. मी एक रील बनवली होती. गव्हर्नमेंट म्हणतं बाबा आता SGB नाही करणार. ओके, सो SGB क्लोज. चलो नेक्स्ट. अजून कोणाला काय प्रश्न? बरं, हे कळालं का तुम्हाला की 770 मध्ये तुम्ही 1 ग्रॅम सोनं बाय करू शकता तुमच्या डीमॅट मध्ये? येस येस, कॉन्ट्रॅक्ट सेल करून परत बाय करायचा. चलो, एक्सपेन्स रेशो व्हॅरी होतोय. ओके, हा तुम्ही 10 ग्रॅम पण करू शकता. बघा 10 ग्रॅम चाललंय 1,11,000. त्याच्यावर फक्त 7% भरायचंय. नाही म्हणलं तरी फक्त 8,000 9,000 रुपयात तुम्हाला येतं. कसं करू शकतो मी तुम्हाला MCX वर जाऊन सांगतो. ऑब्झर्वेशन करायचं मी आहे, तुम्हाला करायचं म्हणजे करायचं. काय बघा, 700 रुपयाची रिस्क नाही घेऊ शकत तुम्ही. खरं सांगायचं, F&O मध्ये दररोजची 700 रुपयाचा लॉस आहे, मला माहिती आहे. ओके, F&O मध्ये 700 रुपयाचा डेलीचा लॉस आहे तुमचा. अरे मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगतोय, ते पण कॅरी फॉरवर्ड. म्हणजेच काय, ठेवायचंय तुम्हाला, बाय करायचंय आणि ठेवायचंय. फक्त डेअरिंग करत नाही, माहिती नसतं. ओके, अरे डीमॅट मध्ये सर करता येतं. मी साहजिक आहे, मग तुम्ही माझ्या स्टाफ संघ बोला. मी ऑब्झर्व पण करत असतो. ओके, आणि रिअल गोल्ड मध्ये तर तुम्हालाही माहिती काय काय पकडलं जातं, कुठं चोऱ्या माऱ्या होतात. ओके, लाईव्ह डेमो पण दाखवतो पटकन फास्ट मध्ये. चलो, बाद झाले क्वेश्चन, खूप झाले क्वेश्चन. डीमॅट मध्ये करू शकतो, मी तेच सांगतोय. डीमॅट मध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला हेच माहित असतं. पहिले MCX वर होतो फास्ट मध्ये. आय हॅव्हिंग 5 मिनिट्स ओनली, सॉरी फॉर दॅट. मला तर सिल्वर बोलायचंय पण आता वेळ नाहीये. पहिल्यांदा मी तुम्हाला MCX वर घेऊन जातो. लेक्चर अटेंड करत जावा, अभ्यास करत जावा. तुमचं अँजलमध्ये जर अकाउंट असेल तर मॅप करून घ्यायचं, तर मॅप करून घ्या. मी नंतरून नंबर सांगेल किंवा स्टाफचा नंबर असेल तर करून घ्या ही कामं. MCX, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आणि आपण बसलोय इकडं तिकडं पण MCX. अरे तो MCXचा शेअर पण कुठे गेला सांगतो थांबा तुम्हाला. MCX समज स्टॉक पण दाखवता. मंथली काढू तुम्ही, विकलीच्या ऐवजी. ह्याच्यात पण व्हॉल्यूम किती आलंय बघा. पहा काय, 2020 पासून बघायचं तर 2020 पासून किती, 700 रुपयाला स्टॉक होता, हाय गेलाय 9,000ला. किती, 9,000ला स्टॉक हाय गेलाय. कशामुळे गेलाय? सगळेजण आता हे सुशिक्षित झालेत, अभ्यास करतात, MCX वर जाऊन बाय करतात. त्याची फी मिळते म्हणून हे चाललंय. चलो MCX कुठे गेला, गुगल MCX ओपन करतो आता. ओके, बघा इथं प्रोडक्ट जावा. प्रोडक्ट मध्ये इथं दिसतंय गोल्ड पेटल. जर कोणी तुमच्यातलं ज्वेलरी असेल, ओके, तर गोल्ड मध्ये डायरेक्ट जावा. ज्याला थोडीशी रिस्क वाढायची, गोल्ड मिनी आहे, गोल्ड गुनिया पण आहे. पण मी आता छोटासा सांगतोय म्हणून गोल्ड पेटल ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केलं तर एप्रिल 25 कॉन्ट्रॅक्ट ऑनवर्ड हे ओपन करा. बघा पटापट पटापट. बघा इथं गोल्ड पेटल आहे, राईट. 1 ग्रॅम. ट्रेडिंग सेशन काय आहे? मंडे टू फ्रायडे 9 AM टू 11:30 और 11:55. मंडे टू फ्रायडे थ्रू. ओके, लास्ट ट्रेडिंग डे, कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट कधी होते? फर्स्ट डे ऑफ कॉन्ट्रॅक्ट लॉन्च आणि लास्ट कॅलेंडर डे ऑफ एक्सपायरी वगैरे वगैरे, हे तुम्हाला माहिती. हे काय दिलेलं असतं डेट.
इथं बघा मॅक्सिमम ऑर्डर तुम्ही 10 kg देऊ शकता. अरे बाप रे. हा सॉरी. बघा मी माझ्याशी म्हणताना 7%, मला इथं 6% दिसलं होतं बघा. इथं तर लिहिताना 6% लिहिलंय, पण खाली 1% वाढून घेतलं म्हणून मी 7% बरोबर कॅल्क्युलेशन केलं. इनिशियल मार्जिन मिनिमम 6%. और बेस ऑन स्पॅन म्हणजे समजा गोल्ड लईच व्हॉलाटाईल झालं तर इथं लईत लईत 10% घेते, नॉट मोर दॅन दॅट. एक्स्ट्रीम लॉस मार्जिन मिनिमम 1%, म्हणून मी 7% घेतलं. म्हणजे हा 6% आणि हा 1%, असे 7% तुम्हाला द्यावे लागतात. बघा मी माझ्या 7%नेच कॅल्क्युलेशन केलं. बाकीचं खाली तुम्हाला द्यायचं नाहीये. डिलिव्हरी वॉर वगैरे ते तुमच्यासाठी नाहीये. डिलिव्हरी अलोकेशन तुमच्यासाठी नाहीये. डिलिव्हरी रेट, ड्यू डेट तुमच्यासाठी नाहीये. पहिलंच पेज महत्वाचं आहे तुमच्यासाठी. हा एक्सपायरी आहे, कॉन्ट्रॅक्ट लॉन्च आणि कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी मंथ. खाली तुमच्यासाठी नाहीये, बस वरचंच हेच मेन पेज होतं. ओके. पास्टमध्ये तुम्हाला दाखवतो की ऑनलाईन कसं परचेस करता येईल. गोल्ड पेटल सप्टेंबर. ओके. बघा गोल्ड पेटल सप्टेंबर दिसतंय 11,027 चाललंय आजचा रेट. ओके. हे जर विकली बघितलं मस्तपैकी वरती गेलाय. मंथली बघितलं अजून भारी आहे, फुल धूर आहे. बघा इथूनच ऑगस्ट 22 पासनं म्हणजे 51,000चं गोल्ड चाललंय वरती. क्लिअर. किती वर्षात? 3 वर्ष डबल झाले. चालतंय. FD 8 वर्षात होती. क्लिअर. इथं बायवर जायचं. कॅरी फॉरवर्ड. अरे आज चालू आहे का ना? हा बघा आलं. नीट बघा पटकन फास्ट. मी आत्ता 30 सप्टेंबरचं घेतलंय. ओके. कॅरी फॉरवर्ड आहे. 1 लॉट इज इक्वल टू 1 ग्रॅम. दिसतंय. आता मित्रांनो तसं नियमांनी लागत होते 11,020. आता शेअर घ्यायचे तर तुम्हाला डिलिव्हरीचे पूर्ण पैसे द्यावे लागतात. म्हणजे 11,000चा शेअर असेल तर 11,000 द्यावे लागतात. इथं तुम्हाला सिंपल आहे. किती आहे? 800 रुपये रिक्वायर्ड फंड. आणि टोटल चार्जेस अजून 4 रुपये ऍड होतात आहे. दिस क्लिअर. ओके. आता चार कोणते बघूया आपण. आता बघा इथं बघा एंजल वन ब्रोकरेज आहे 3 रुपये 30. एक्सटर्नल चार्जेस आहे. त्याच्यात एक्सटर्नल चार्जेस मध्ये स्टॅम्प ड्युटी आहे, सेबीची फी आहे, IPFT आहे, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन आहे. खाली टॅक्सेस पण आहे बघा. टॅक्स 0.64 आहे. ओके. GST 0.64 आहे. परफेक्ट. सो अशा पद्धतीने हा GST कशावर आहे? तुमच्या ब्रोकरेजवर आहे. नाही तर तुम्हाला वाटायचं त्या 11,000वर आहे का? हे जे काय ब्रोकरेज आणि एक्सचेंजची फी आहे ना MCX त्याच्यावर GST आहे. म्हणजे 3 रुपये आणि 0.64 वगैरे आहे ना त्याच्यावर हा जो काय लस्सी GST आहे. नाही तर तुम्हाला म्हणायचं सर इथं आला की GST. सो हा डिफरन्स समजून घ्या. आणि फक्त रोल ओव्हर करायचं, रोल ओव्हर करायचं, बाकी काही करत बसायचं नाही. सो दिस इज व्हॉट MCX. खूप जणांना माहीत नसतं. महत्वाचं आहे. तरी तुम्हाला काही वाटलं की मला समजलं नाहीये, सॉरी, काही गोष्टी कळाल्या नाहीये, तुम्ही ट्राय करा. हार्डली 700 रुपये मी बोललोय तुम्हाला, 800 रुपये, 1,000 रुपये लागतात आहे. बट गोल्ड हे बाय करत जावा. ओके. तुम्हाला काय वाटलं तर हे आमचे नंबर आहे. बरोबर. हे तुमच्याकडे ठेवा. तुम्ही उद्या सोमवारी कॉल करून विचारू शकता. जर तुम्हाला काय मॅप बीप करायचं असेल तर ते करू शकता. अजून एक, त्या अँजल वननी काही कस्टमरसाठी आयटेड प्रीमियम प्रो म्हणून एक प्लॅन आणलाय. तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करा तुम्हाला तो आहे की नाही ऍप्लिकेबल. आणि काही ट्रेडर असेल, काही इन्व्हेस्टर असेल यांच्यासाठी 4,000 रुपये ब्रोकरेज फ्रीचं कुपन पण दिलेलं आहे, जे की तुम्हाला मेलवर आलेलं असेल. जे ऍप्लिकेबल आहे ते. तर जाऊन तुम्ही तुमचा मेल चेक करा. मी तर ऍप्लिकेबल नाहीये, बट जे मला इनपुट आलंय त्याच्यावरनं दिसतंय की पब्लिकला आलेलं आहे.
ओके, काही काहींना आपले आपले मेल जे आहे ते पाहावे लागतील. इज दिस क्लिअर? सो दिस इज व्हॉट डिजिटल गोल्ड. थोडंसं मला बोलायचं होतं रिलेटेड टू सिल्वर. तर सिल्वर मध्ये पण जवळपास मी तुम्हाला सांगेल, सिल्वर मध्ये 3 कॉन्ट्रॅक्ट असतात. सिल्वर 30 kg, सिल्वर मिनी 5 kg आणि मायक्रो 1 kg, मायका पण म्हणतात त्याला सिल्वर. म्हणजे 30 किलोचं, 5 किलोचं, 1 किलोचं. जाता जाता एक प्रश्न बघूया सिल्वर रिलेटेड. बघूया बघूया आता कोण तुमच्यातलं उत्तर देत आहे. चॅट बॉक्स ओपन आहे का? हा, मला वाटतंय नाही. हा, आता सांगा बरं, सिल्वर का वाढतंय? सिल्वर मध्ये पण फुल तेजी आहे. गेले 1,30,000ला गेले समजा. का वाटते सिल्वर? एनीवन? सेमी कंडक्टर डिमांड बघा. ओके, अजून अजून काय? चिप, इंडस्ट्रियल यूज, बरोबर आहे. अजून बोला बरं, कोणते कोणते सेक्टरला यूज इन सोलार? व्हेरी गुड. सोलारला लागतंय, ईव्ही ला लागतंय. अजून चलो अजून बोला बोला बोला. सिल्वर कन्फ्युजन. बरं, जाता जाता फास्ट बघा, मोबाईलमध्ये पण आहे. सर्वात महत्वाचं डिफेन्स सेक्टर आहे, डिफेन्स सेक्टर. ओके, सो तिथं पण हे जे काही लेट्स सी आपण म्हणता येईल सिल्वर आहे ते लागतंय. आता सिल्वर वाढतं का? ऍक्च्युली सिल्वरची डिमांड हाय हाय, बट प्रोडक्शन आहे लो. क्लिअर? प्रोडक्शन लो आहे. तुम्हाला समजा गोल्ड खाणीतनं भेटतंय पण सिल्वर तसं मिळत नाहीये. येस. सो त्यामुळे लक्षात ठेवायचं की डिमांड तर वाढतीये, सगळ्यांना लागतंय, ईव्हीला लागतंय, सोलारला लागतंय, डिफेन्स सेक्टर लागते, डिफेन्स सेक्टर सर्वात जास्त घेतोय. बट तुमच्याकडे किंवा आपल्याकडे गोल्डचं प्रोडक्शन म्हणा किंवा इनपुटच नाहीये, त्या सॉरी गोल्ड नाही सिल्वरचं, त्यामुळं सिल्वरला एवढा इम्पॅक्ट आहे. या दोघांवरही ट्राय करा. गोल्ड सिल्वर पण खूप भारी आहे कॅरी फॉरवर्डला. ओके, ह्याच्यात पण रोल ओव्हर इतकं परफेक्टली करता येतं ना, आणि मग कुठेतरी म्हणायचं की यस, माझं डायव्हर्सिफिकेशन आता प्रॉपरली झालंय. नाहीतर इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जर तुमच्याकडे असेल आणि त्यावेळेस तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही फक्त आणि फक्त कॅपिटल मार्केटमध्येच हे जे काय आहे हे केलेलं आहे. ओके, होप सो. बाकी मी जास्त वेळ घेतला नाही, माझी इंट्रोडक्शन सांगितली नाही. बाकी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती असावं नसेल माहिती तर सोडून द्या, कुठंतरी दिसलो तर भेटूया. त्यानंतर रिलेटेड टू काही क्वेरी असतील तर इथं मी मोबाईल नंबर ठेवलाय. इन्शुरन्स पण असेल, फिक्स इन्कम प्रोडक्ट असेल, वेल्थ मॅनेजमेंटचे प्रोडक्ट असतील, ह्याच्या रिलेटेड काही डाऊट काही प्रश्न असतील, कॉन्टॅक्ट करा. ओके, मी माझी टीम तुम्हाला मदत करेल. अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो माझं. पहिल्यांदा मला म्युच्युअल फंड पिच करावं लागायचं, अरे म्युच्युअल फंड करा, म्युच्युअल फंड करा. बट टू बी फ्रँक, आता मला कॉल येतात की सर, मी काय करतो माहिती आहे, मग म्युच्युअल फंडमध्ये टॉपअप करायला लावायचो 10%. माझा रूल आहे. म्हणजे जर तुमच्याकडे 1,000 रुपये असेल म्युच्युअल फंड, तर मी म्हणायचो अरे टॉपअप करा 10%. मग 1,000चे असायचे 1,000 100. मुलं मला येड्यात काढायची, म्हणायचे अरे सर 100 रुपये कुठं वाढवता, 1,000ची ना, मी अजून 1,000ची वाढवतो, चला बोला कोणाची कोणती घ्यायची. एवढं मॅच्युरिटी आता म्युच्युअल फंडला तुमच्याकडे आलेली आहे. इक्विटीला अजूनही काही जण तुमचे घाबरतात, ते साहजिकच आहेत, ते घाबरणार. बट गोल्डमध्ये कोणीच नव्हतं. आता माझं ध्येय आहे की गोल्डमध्ये सगळे आणायचे आणि सगळ्यांना सवय लावायची. मी पहिल्यांदा ट्रायल पण केली. मी 50 क्लायंट माझ्या गोल्डमध्ये इतके ट्रायल चांगले केले आहे की नाही आय डोंट नो. आज ते सेशनला ते नसतील सेशनला, कारण त्यांना माहिती आहे आपलं चाललंय बरोबर, काय करायचं. कोण आहे की नाही आय डोंट नो. बघूया, थांबा चॅट बॉक्स मी ओपन करतो. कोण आहे का की जे माझ्या संग गोल्डमध्ये करतंय आणि आज सेशन मध्ये आहे? एवढे 100 जणांचं कुठं बघत बसणार मी. एनीवन येस म्हणून मेसेज टाका, फक्त मला समजेल. मला नाही वाटत कोण आहे. तर त्यांना माहिती आहे. ओके, आणि ते करतात आहे. इज दिस क्लिअर? सो मी तुम्हाला सांगेल, जसं आहे तसं करा. काही होत नाही. 700 रुपयाची रिस्क आहे, घाबरले समजेल ऍटलिस्ट, आलं का लक्षात? बट त्यानंतर सगळं काही इझी होईल.
मी पहिल्यांदा नाही का ही ट्रायल घेतली होती 50 क्लायंटवर माझ्या, सक्सेसफुल झाले आणि त्या 50 क्लायंटला आता सवय लागली आहे. जशी म्युच्युअल फंडची कसं SIP करतोय तसं मी त्यांचं गोल्डमध्ये करतोय आणि बेस्ट चाललंय. आणि खरं सांगतो म्हणजे याच्यामध्ये तेच टिकलंय, कारण इक्विटीमध्ये रिटर्न कमी आले होते. पहिल्यांदा मी माझ्यावर ट्रायल केली, मी त्यांना शो केलं. त्याच्यावरनं मी त्यांच्यावर ट्रायल केली, तेही सॅटिस्फाय झाले. मग म्हणलं चला आता तुम्हालाही सांगू. अशा पद्धतीने आहे. तुम्ही जॉईन करा, सांगा, विचारा डीमॅटमध्ये कसं करायचं. एखाद्याला नवीन डीमॅट अकाउंट ओपन करायचं तरी माझी टीम आहे इथं, तुमच्या समोर नंबर आहे. एखाद्याला मॅपिंग मिपिंग काय करायचं असेल त्यासाठी नंबर आहे. सगळे प्रोडक्ट आहे, A to Z प्रोडक्ट आहे. लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड पण आहे, लोन आहे, सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे. बट त्यासाठी पहिल्यांदा डिस्कशन करा, तुमची रिक्वायरमेंट सांगा. ओके, त्याशिवाय मी कोणतेही प्रोडक्ट देत नाही. सो विथ दिस आजचं जे काही सेशन आहे ते मी रॅपअप करतोय. होप सो मला तरी वाटतंय की थोडी तरी व्हॅल्यू ऍडिशन झाली असणार आहे. ओके, असे सेशन खूप काही होतात, बी इन टच, म्हणजे पुढेही होत राहतील. बरं मला सांगा, व्हॅल्यू ऍड झाली का? येस और नो, जरा तसं रिप्लाय करा चॅट बॉक्सवर. जर झाली असेल तर येस, नसेल तर मग काय पुढच्या वेळेस काय अटेंड नाही केलं तरी चालेल. आणि काय फ्रीमध्ये असतं. थँक्यू थँक्यू. येस, काय मला सेशन असतात पुढं, त्यामुळे मी तुमचे 45 मिनिटं घेतलेत. ओके, रोल ओव्हर इज गुड, म्हणजे तुमची लाईफ बनेल. काय मी तुम्हाला सांगतो ना, फक्त ट्राय करा, काही होत नाही. विचारा, डिस्कशन करायचं. ₹700 मला माहिती ना, लॉस आहे तुमचा 700चा एफएनडोचा. मग इथं ट्राय करा. ओके, चलो गाईज, थँक्यू 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 थँक्यू. सो बाय बाय, टेक केअर. उद्या मॅच आहे. ओके, ती पण एन्जॉय करा. थँक्यू अँड गुड नाईट.